कोकणातील अंतर्भागातील रस्ते खऱ्या अर्थानं तुम्हाला खऱ्या कोकणाचं दर्शन घडवतात. आपल्याला काही डेडलाईन नाही आहे ना. कोकणातील लाल मातीचे हे अत्यंत कच्चे रस्ते, अत्यंत वळणदार आणि तुम्हाला हिरवाईचं मनमोहक दर्शन घडवणारे, पण अत्यंत कच्चे, धुळीने भरलेले. पण हे सारं मनमोहक केव्हा वाटतं? जेव्हा तुम्ही पिकनिकच्या मूडमध्ये असता, जेव्हा केव्हा तुम्हाला कोणतीच डेडलाईन पाळायची नसते किंवा वेळ पाळायची नसते कोणाला तरी दिलेली, तेव्हाच. अत्यंत सुंदर हिरवागार रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत असलेली हिरवळ तुम्हाला तेव्हा मात्र ती अत्यंत त्रासदायक आणि कष्टप्रद वाटते, जेव्हा तुम्हाला काहीतरी काम असतं आणि ते वेळेवर व्हायचं असतं. चला आणि बाय मिस्टेक्स किंवा तुमच्या चुकीच्या दिशादर्शनामुळे तुम्ही रस्ता चुकता, तेव्हा मात्र हेच रस्ते तुमच्या अक्षरशः जीवावर येतातच. मग तिथलं सौंदर्य मागे पडतं आणि आपण कुठे चुकलो हे जाणवायला लागतं. आणि एक प्रश्न उभा राहतो, या सुनसान निर्मनुष्य रस्त्यावर विचारायचं कुणाला? कारण तुमचा गुगल मॅपनी कधीच तुम्हाला बाय बाय केलेलं असतं. परिचित तंत्रज्ञानाचं जग तुमच्यापासून कधीच दूर गेलेलं असतं. इथे मात्र तुमची सारासार विचारसरणी उपयोगाला येते आणि तुमचा खरा स्वभाव ही इथे कळतोच. मग एखाद्या वळणावर तुम्हाला कोणीतरी दिसतं, मग तुम्ही त्याला विचारता की बाबा कुठे जायचं, आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यावर तुम्ही तुमच्या योग्य रस्त्यावर येता. पण कोकणातील अंतर्भागातील तोही रस्ता साधा सुधा आणि रुळलेला नसतो. तुम्हाला थोडी कसरत करावी लागते, पण आपण आता योग्य मार्गावर आहात हे खूप महत्त्वाचं. एकदा चुकलेल्या दिशेपासून आपण योग्य मार्गावर आलो की प्रत्येकाला आनंद होतो. मग पुन्हा एकदा हा कोकणातला हिरवा निसर्ग तुम्हाला समाधान देतच जातो. कोकणातील रस्त्यावर हा रस्ता चुकण्याचा, न मिळण्याचा अनुभव प्रत्येकाने एकदा घ्यावाच. तो जीवन समृद्ध करतो.